कराड विरोधी ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांना 20,000च्या दंडासह हायकोर्टाने तंबीही दिली आहे। याचिकाकर्त्याचा हेतू स्पष्ट होत नसल्याचं कारण देत ही याचिका फेटाळण्यात आली आहे। हा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली SIT मार्फत करण्याची याचिकेत मागणी होती, मात्र वाल्मिक कराड संदर्भातली ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला माहिती देतील। अमेय, नक्की ही ईडी संदर्भातली याचिका काय होती आणि ती फेटाळण्यामागचं कारण काय दिलेलं आहे कोर्टाने? पूर्वी RTI कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेतनं त्यांची मागणी होती की वाल्मिक कराडशी संबंधित अनेक बेनामी आणि बेहिशेबी मालमत्ता ज्यांची किंमत शेकडोंच्या घरात आहे त्या आता अचानक समोर येत आहेत। त्यामुळे या प्रकरणी आता ईडी चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे। स्वतंत्र गुन्हा नोंदवून ईडीनं या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करावी। त्याचसोबत या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं समोर येत असल्यानं आणि त्यांच्याशी या मालमत्ता संबंधित असल्यानं निवडणूक आयोगालाही यात प्रतिवादी करण्यात आलेलं होतं। परंतु या याचिकेतला हेतू स्पष्ट होत नाही आणि याचिकाकर्त्यांचा याच्याशी काय संबंध आहे या गोष्टींचा उलगडा होत नसल्यानं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं या सुनावणीत नकार दिलेला आहे आणि स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना 20,000 रुपयाचा दंड ठोठावण्याची तयारी दर्शवली होती। मात्र या याचिकाकर्त्यांनी वेळीच ही याचिका मागे घेतली। त्यांना आता दंडाची रक्कम भरावी लागणार नाहीये, परंतु त्यांना अशा प्रकारच्या याचिका दाखल करताना समज देऊन हायकोर्टानं तुर्तास ही याचिका सुनावणीच योग्य नसल्याचं मत नोंदवत फेटाळून लावली आहे। पूर्वी धन्यवाद अमेय अपडेटबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा।